पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. दोन भाऊ एकत्र आल्यानं अनेकांना बरं वाटले असं महत्त्वाचं विधान पनवेलमध्ये अमित ठाकरे यांनी केले. ठाकरे बंधू मिळून पालिका निवडणूक जिंकू असं वक्तव्य देखील अमित ठाकरे यांनी केलं. नाही, खूप उत्तम फिलिंग आहे. म्हणजे मला खूपच उत्तम प्रतिसाद मिळतो. मी परवा का तेव्हापासून फिरतोय मुंबईभर. आज पहिल्यांदा नवी मुंबईला आलो. अशी लोक भेटल्यावर म्हणजे, आणि मला वाटतं ही भावना सगळीकडे आहे की कुठेतरी मुंबई आणि महाराष्ट्र एकवटलंय. अजून तर मला वाटतं राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या सभा पण नाही चालू झाल्यात, पण ते जे दोन भाऊ एकत्र आले त्याच्यामुळे ज्या प्रकारे आपण सगळे एकवटलोय, हे मला वाटत नाही की पक्ष एकत्र आले, तर मला वाटतं की परिवार एकत्र आले. आणि आमचा परिवार नाही तर मला वाटतं की त्या दिवशी पण मी बोललो, पक्ष नाही तर परिवार पण सगळे एकत्र आलेत. त्याच्यामुळे खूप उत्तम प्रतिसाद आहे. गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेत. निवडणुकीच्या रणनीतीसाठी गेले 4 दिवस गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी सुरू असून बंडखोरांना शांत करण्याचा गिरीश महाजनांचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्षाचा नाशिकमध्ये 100+ नारा असून गिरीश महाजन प्रत्येक उमेदवाराच्या वैयक्तिक भेटी घेणार आहेत. डॅमेज कंट्रोल सुधारण्यासाठी गिरीश महाजन आता ऍक्टिव्ह झालेत. बळीराजा आणि पाणंद रस्ते योजनेत मोठे बदल करण्यात आले. समितीमध्ये आता 6 अध्यक्षांची नेमणूक होणार आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नेमणूक खरं तर होणार असल्याची माहिती. फडणवीस यांच्या सूचनेनंतर समितीच्या रचनेत मोठे बदल करण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठे बदल झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे. योजनेच्या संचालन समितीत लोकसहभागासाठी बदल झाल्याची माहिती असून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमध्ये आता 6 अध्यक्षांची देखील नेमणूक होणार आहे. विधान परिषद सदस्य व 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचा यात समावेश होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर समितीच्या रचनेत मोठे बदल करण्यात आले. योजना खरं तर प्रभावी करण्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले. पांझरपोळ मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. आयोजकांकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे. याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष आवारे यांनी. पाहूयात. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय. आपण आता सध्या अहिल्यानगरच्या पांढरपूर मैदानावर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशी भव्य अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे तिला आता वेग आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्र्यांची जी जाहीर सभा होत आहे, या जाहीर सभेमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.